नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या 5 ऑगस्ट या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला तर मग चालू करूया आजच्या सगळं इम्पॉर्टंट न्यूज. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय क्रीडापटूने स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत लंडन ऑलिम्पिकचा सर्वाधिक 6 पदकाचा विक्रम मोडीत निघू शकेल अशा आशा निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुस्तीपटू रही दहियाने 57 किलो फेरी गाठून किमान रुपेरी पदकाची खात्री दिली, तर भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नामध्ये 86.65 मीटर गाठून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. तसेच आसामची बॉक्सिंगपटू लवलीना बोरगोहेनने उपांत्य लढतीत हार पत्करल्यामुळे कांस्य पदकावर तिला समाधान मानावं लागले. ही आपल्याला टोकियो ऑलिम्पिक बद्दलची माहिती दिसते. नंतरची जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की एमपीएससीची जी संयुक्त परीक्षा आहे ती 4 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मागासवर्ग निश्चितीसाठी राज्याच्या अधिकाराबाबत एक विधेयक आणलंय. मागासवर्ग निश्चितीचा राज्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं वृत्त आहे आणि हे विधेयक तातडीने संसदेत मांडण्यात येणार असून असं देखील सूत्रांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग निश्चितीचा राज्याचा 102 घटना दुरुस्तीचा रद्दाबाबत झालेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा प्रकरणात जो दिलेला होता आणि हे आपण इन डिटेल समजून घेतलेलं आहे की मराठा आरक्षण काय आहे, राज्याचा अधिकार 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटमध्ये काय आहे आणि 50% जी मर्यादा आहे की 50% मर्यादा हटली पाहिजे का नाही, इंदिरा साहनी प्रकरण याबाबत देखील आपण एक इन डिटेल लेक्चर्स घेतलेले आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की प्रगतीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व याच्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचे काम भारतात 2026च्या निवडणुकीपुरा होणार नाही, म्हणजे तसा बरा अवकाश हाच अवधी लोकप्रतिनिधित्वाचे लोकसंख्या केंद्री निकष बदलण्यासाठी वापरण्यात यावं म्हणून टिप्पण. आता याच्यामध्ये जे डिलिमिटेशन कमिशन जे आहेत कॉन्स्टिट्युन्सीच्या, आता याच्याबद्दल हे आर्टिकल आहे. आता डिलिमिटेशन जी कॉन्स्टिट्युन्सीचं होत आहे ते न्यूजमध्ये काय आहे की इलेक्शन कमिशन जे सध्याचं आहे त्यांनी इंटरनल डिस्कशन घेतलेलं आहे की डिलिमिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युन्सी अहेड ऑफ इलेक्शन न्यू युनियन टेरिटरी ऑफ जम्मू आणि काश्मीरच्या ज्या टेरिटरीज आहेत, मतदारसंघाच्या ज्या सीमा आहेत त्या डिसाईड करण्यासाठी डिलिमिटेशन कॉन्स्टिट्यूशन ठरवण्यात आले. याच्यामध्ये the process of redrawing boundaries of Lok Sabha and state assembly seats to represent changes in the population, म्हणजे पॉप्युलेशन नुसार ते मतदारसंघ ठरवण्यात येतात आणि त्यांचे जे मेन टास्क जे आहे डिलिमिटेशन कमिशनचं इज ड्रॉइंग द बाउंड्रीज ऑफ व्हेरियस असेंब्ली अँड लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी बेस्ड ऑन द सेन्सस, म्हणजे सेन्ससच्या आधारावर जनगणनेच्या आधारावर त्या बाउंड्रीज ड्रॉ केल्या जातात इलेक्शनला. In the process of number of seats allocated to states in the Lok Sabha or in the Legislative Assembly may also change. It also reserves assembly seats for the scheduled caste, scheduled tribe in accordance with the constitution. त्याच्यामध्ये रिझर्व असेंब्ली सीट जे आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला ते देखील रिझर्व असेंब्ली सीट नुसार केले जातात. आता याच्यामध्ये वाय इट इज न्यूज द बायफिकेशन जे आहे जम्मू काश्मीर स्टेटचं युनियन टेरिटरी आणि लडाख त्याच्यामध्ये डिलिमिटेशन ऑफ द इलेक्टोरल कॉन्स्टिट्युन्सी इन्व्हायटेबल आहे. रिसेंटली इलेक्शन कमिशनने इंटरनल डिस्कशन केलेलं आहे जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 पर्टिक्युलरली इन द प्रोव्हिजन ऑफ द डिलिमिटेशन. आता जे डिलिमिटेशन आहे डिलिमिटेशन एक्झॅक्टली काय आहे, द ऍक्ट ऑर प्रोसेस फॉर फिक्सिंग लिमिट्स आणि बाउंड्री जे आहे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युन्सीच्या इन द कंट्री टू रिप्रेझेंट चेंजेस इन द पॉप्युलेशन, जी पॉप्युलेशनचे चेंजेस रिप्रेझेंट करतात. डिलिमिटेशन म्हणजे टू प्रोव्हाइड इक्वल रिप्रेझेंटेशन टू इक्वल सेगमेंट ऑफ द पीपल आणि फेअर डिव्हिजन ऑफ द जिओग्राफिकल एरिया जे आहे मतदान संघाचं टू फॉलो द प्रिन्सिपल ऑफ वन वोट वन व्हॅल्यू. आता याच्यामध्ये डिलिमिटेशन जे आहेत याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत तर आपण बघू शकतो की आर्टिकल 82 मध्ये पार्लिमेंटने इनॅक्ट केलंय डिलिमिटेशन ऍक्ट आफ्टर एव्हरी सेन्सेस. आफ्टर एव्हरी सेन्सेस नंतर डिलिमिटेशन ऍक्ट पारित होईल. नंतर आर्टिकल 170 जे आहे द स्टेट ऑल्सो गेट डिवायडेड इंटू टेरिटोरियल कॉन्स्टिट्युन्सी ऍज पर डिलिमिटेशन ऍक्ट आफ्टर एव्हरी सेन्सस. स्टेटसाठी 170, पार्लिमेंटसाठी 82 हे आपलं जे कलम आहे कॉन्स्टिट्युशनचं ते आपल्याला दिसतंय. वन्स ऍक्ट इज इन फोर्स युनियन गव्हर्नमेंट सेट्स अप डिलिमिटेशन कमिशन. ऍक्ट जेव्हा फोर्समध्ये येतो तेव्हा डिलिमिटेशन कमिशन देखील येते. First delimitation exercise carried out by the president with the help of election commission in 1950-51. आता याच्यामध्ये डिलिमिटेशन कमिशन जी पहिली आपली बसवली होती ती 1950-51 ला बसवली होती
द डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट जो आहे तो 1952 पारित केला. नंतर 4 टाइम्स आपण बघू शकतो की डिलिमिटेशन कमिशन सेटअप केलं गेलं. ते कधी 1952, 1963, 1976 आणि 2002 अंडर द ऍक्ट. नो डिलिमिटेशन आफ्टर 1981 अँड 1991 सेन्सेक्स. या सेन्सेक्स नंतर कोणतंही डिलिमिटेशन कमिशन बसवलं नाही. आता डिलिमिटेशन जर कमिशन बघितलं तर डिलिमिटेशन कमिशन जे अपॉइंटमेंट आहे त्याची प्रेसिडेंट करतं आणि हे कोलॅबरेशन मध्ये वर्क करतं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या कोलॅबरेशन मध्ये वर्क करतं. आता याच्या कंपोजिशन मध्ये रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जज असतात, चीफ इलेक्शन कमिशन असतात, रिस्पेक्टिव्ह स्टेट इलेक्शन कमिशनर देखील याच्यामध्ये असतात. Functions that determine the number and the boundaries of the constituency to make population of the constituency nearly equal, to identify seats of the reserved for scheduled caste and scheduled tribe wherever their population is relatively large. आणि याच्यामध्ये जर ओपिनियन करताना सपोज जे आहे इन द केस ऑफ डिफरन्स ऑफ ओपिनियन बिटवीन मेंबर, मेजॉरिटी ज्यांचं ओपिनियन असेल ते प्रेफर केलं जाईल. आणि डिलिमिटेशन कमिशन इज अ हाय पॉवर बॉडी हुज ऑर्डर इन हॅव टू बी फोर्स ऑफ लॉ कॅन नॉट बी कॉल्ड फॉर क्वेश्चन बिफोर कोर्ट. म्हणजे आपण क्वेश्चन जे आहे त्यांनी जे पण ऑर्डर दिली आहे ती कोर्टामध्ये आपण चॅलेंज करू शकत नाही, एवढी यांची ऑथॉरिटी आहे. करंट जर आपण पोझिशन बघितली डिलिमिटेशनची तर 2009च्या जनरल इलेक्शनमध्ये 499 आउट ऑफ टोटल 543 पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्यूशन न्यूली डिलिमिटेड कॉन्स्टिट्युएन्सी. दिस अफेक्टेड नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली, यूटी ऑफ पुडुचेरी, ऑल अदर स्टेट्स एक्सेप्ट JK, अरुणाचल प्रदेश, आसाम, झारखंड, मणिपूर आणि नागालँड. आता याच्यामध्ये 2009ला जे इलेक्शनमध्ये 499 सीट्स त्यांनी कॉन्स्टिट्युशनचे बनवले. त्याच्यामध्ये स्टेट जम्मू काश्मीर नव्हता, अरुणाचल प्रदेश नव्हता, आसाम नव्हता, झारखंड म्हणजे 5th आणि 6th शेड्यूल मधले स्टेट आणि 370 असल्यामुळे जम्मू काश्मीर एक्सेप्शनल होता, त्यामुळे त्यांनी बनवले नव्हते त्यांच्यासाठी. आता डिलिमिटेशनचे प्रॉब्लेम्स काय आहेत? स्टेट दॅट टेक लिटल इंटरेस्ट इन द पॉप्युलेशन कंट्रोल कुड एंड अप विथ द ग्रेटेस्ट नंबर ऑफ सीट इन द पार्लिमेंट. आता ज्याचे पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये जसं उत्तर प्रदेश बघू शकतो, बिहार बघू शकतो, जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर पॉप्युलेशन्स आहेत आणि ह्यांना लोकसभामध्ये रिप्रेझेंटेशन पण जास्त सीटचं भेटतं. म्हणजे त्यांच्याकडे पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स कमी आहेत तरी पण ग्रेटेस्ट नंबर ऑफ सीटचं रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायला भेटतं. द वाईज वर्सा जर आपण बघितलं तर केरळ झालं, म्हणजे जे डेव्हलप स्टेट्स आहेत ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांना रिप्रेझेंटेशन पण कमी भेटतं. हा एक इश्यू आपण डिलिमिटेशनचा समजून घेतला. In the 2008, delimitation was done based on 2001 census, but the total number of seats in the assembly and the parliament decided as per 1971 census not changed. आता ह्याच्यामध्ये डिलिमिटेशन करताना 2001चा सेन्सस वापरला गेला. टोटल नंबर ऑफ सीट्स ऑफ असेंब्ली किती असायला पाहिजेत? असेंब्लीसाठी 2001चा सेन्सेक्स, तर जो जनतेसाठी किती सेन्सेक्सवर होईल त्यासाठी 2071चा सेन्सेस, म्हणजे 2 सेन्सेस रेफर केले गेले 2008 मध्ये. म्हणजे अजून एकदा समजून घेऊ की 2001च्या सेन्सेक्सनुसार टोटल नंबर ऑफ सीट्स इन द असेंब्ली ठरवण्यात आले आणि 2071 नुसार सेन्सेक्स जे आहे पार्लिमेंटने डिसाईड केलं गेलं. पार्लिमेंटचं जे सेन्सेक्स आहे ते 2071च्या ह्यानी डिसाईड केलं गेलं. The constitution is also capped the number of Lok Sabha and Rajya Sabha seats to maximum 550, 250 respectively. Increasing population are being represented by single representative. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की लोकसभा आणि राज्यसभाच्या सीट्स आपल्याला माहिती आहे की रिस्पेक्टिव्हली 550 आणि 250 आहेत. द स्टेप्स काय टेकन केल्यात की नॅशनल कॉन्सेन्सस एक्सरसाइज स्टार्टेड टू सॉर्ट आउट इश्यू मच बिफोर 2026. 2026च्या आता हे नॅशनल जे कन्सेन्सस आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत की जनगणना आता नवीन रेफरन्सनुसार ठरली जाणार आहे. आणि वेटेज गिव्हन बाय फायनान्स कमिशन टू द पॉप्युलेशन रिड्यूस टू इव्हन 10%, इव्हन 5%. आणि जे पॉप्युलेशनला वेटेज दिलं जात आहे ते कमी होणार आहे. आता याच्यामध्ये बघू काय काय आपल्याला सांगितलेलं आहे. आता या आपण बघितलेलं की भारताचा जो मतदारसंघ पुनर्रचना आयोग आहे तो कायद्याने स्थापित संस्था आहे आणि घटनेच्या 81 नुसार आपण बघितलं की लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व असावे अशी तरतूद आहे. हा आयोगाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देत नाही, क्वेश्चन बिफोर कोर्ट करता येत नाही, हे आपण बघितलं. तसेच लोकसभेत आणि विधानसभेत या आयोगाच्या शिफारसींना बदलता येत नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सेवानिवृत्त न्यायाधीश आयोगाचे अध्यक्ष असतात आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी ह्याचे सदस्य असतात, हे पण आपण बघितलं. या आयोगाचे मुख्य काम लोकसंख्येच्या लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाच्या हद्दीची पुनर्रचना करणे. आणि हे पण बघितलं की सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख या 3 केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं काम चालू आहे. अशी पुनर्रचना ताज्या जनगणनेनुसार उपलब्ध लोकसंख्येच्या आकडेनुसार केली जाते.
1951च्या जनगणनेनुसार 1952 मध्ये लोकसंख्येच्या 494 जागा ठरवण्यात आल्या. त्यानंतर 1961 मध्ये 522 खासदार आणि 3771 आमदारकीचे मतदारसंघ होते. नंतर 1971 मध्ये 543 जागा करण्यात आला आणि विधानसभेच्या 3997 जागा होत्या. शेवटचा बदल जो होता तो 2001च्या जनगणनेनुसार झाला आणि लोकसंख्येची संख्याबळ 444 आहे आणि 4123 आमदारकीच्या त्याच्यामध्ये जागा आहे. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 1,7.5 लाख होती, तर 2011 मध्ये 1.25 करोड आणि 2021 मध्ये 1,40 कोटी असण्याचा अंदाज आहे. आता 1976ची एक आणीबाणी आली, त्या कालखंडामध्ये 42वी जी घटना दुरुस्तीप्रमाणे लोकसंख्येची जागा 2001 पर्यंत 443 एवढ्याच ठेवण्याचा निर्णय घेतला. ही कधी 42व्या घटना दुरुस्तीत आहे की 2001 पर्यंत 443 ठेवण्यात आला. नंतर त्याच्यानंतर एक 84th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आली, त्याच्यामध्ये 2000 मध्ये 444 जागा आहेत खासदारीची संख्या गोठवण्यात आली आणि तसेच पुढील पुनर्रचना 2026 मध्ये करावी असं देखील ठरवण्यात आलं. आता हे 84th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि 42 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट मध्ये ठरवण्यात आलं की 2001 प्रमाणे खासदारकीच्या जागा राहाव्यात. या 25 वर्षात भरमसाठ लोकसंख्या वाढ असलेल्या राज्यांनी योग्य प्रयत्न करून कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून लोकसंख्या वाढीचा वेग कमी करावा, म्हणजे सर्व राज्यांना समान न्याय भेटेल. म्हणजे लोकसंख्येवर डिपेंडंट हे रिप्रेझेंटेशन आहे, त्याच्यावर ठरवलं की समान न्याय भेटेल. आणि 2024च्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकात या सध्याच्या 544 जागासाठीच होतील आणि 2029च्या निवडणुकीसाठी वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणाहून अंदाजे 850हून अधिक मतदारसंघ असू शकतील असं सांगण्यात येत आहे. आणि सध्या बांधकाम चालू असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पातील त्रिकोणी सदन भवनाभोवती लोकसभेच्या सदनात 888 जागाची बैठक व्यवस्था नियोजित केलेली आहे. सुमारे 10 लाख लोकसंख्यापैकी एक खासदार असावा असं देखील भारतीय संकेत आहेत. त्या तुलनेत सध्या एकेका मतदारसंघात 20 ते 30 लाख नागरिक आहेत असं सांगण्यात येत आहे. याच्याप्रमाणे त्यांनी राज्यवाईज म्हणजे जे महाराष्ट्रातून बघितलं जर पश्चिम बंगालमध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे, तमिळनाडू, हे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण कन्सेप्च्युअल जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व कव्हर केलेली आहे डिलिमिटेशनची. याच्यामध्ये आपला आता जनगणना दर मध्ये आपण संपूर्ण देशाची सरासरी बघितली तर 2.1 आहे. म्हणजे प्रत्येक पेअर मागं 2 मुलं आपल्या ह्याच्यामध्ये होतात. आणि आपल्याला माहिती आहे की भारत सारख्या सर्व मोठ्या लोकशाही देशामध्ये याबाबत आर्थिक सुसंगत, न्याय आणि तार्किक धोरण आवश्यक असणं गरजेचं आहे, हे देखील सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते आहे की न्याय गळालेला सरफसी. आता सरफेसी जो ऍक्ट होता तो मोस्टली कधी केला होता, तर केंद्र सरकारने 2002 साली बँकांची जी कर्ज वसुली आहे त्यांच्यासाठी मदत व्हावी त्यासाठी सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट म्हणजे सरफेसी हा कायदा पारित केलता. हा केवळ राष्ट्रीयकृत बँकापुरताच तो आहे अशी सर्वसामान्याची समजूत जरी असली तरी तो दोन्ही बँकासाठी आहे, म्हणजे वित्तीय संस्थांसाठी देखील आहे आणि सरफेसी म्हणजे नॅशनलाइज्ड बँक आहेत त्यांच्यासाठी पण आहे. पण या आता कलम 2 मध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि भारत संघाने घोषित केलेल्या वित्तीय संस्थांची देखील तरतूद होती. या तरतुदीच्या आधारेच केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 2002 पासून ते 2018 पर्यंत विविध जे गॅझेट नोटिफिकेशन असतात त्या काढल्या आणि काढून जवळजवळ 400 ते 500 बिगर बँकिंग वित्तीय ज्या संस्था आहेत म्हणजे एनबीएफसी ज्या आहेत त्या कायद्याचा वापर करण्याचा त्यांना देखील अधिकार दिले. अलीकडेच आपण बघितलं की 24 फेब्रुवारी 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत 100 कोटी रुपयावर असेट असलेल्या सगळ्याच खासगी कंपन्यांना त्यांनी 50 लाखावरच्या कर्जासाठी हा कायदा वापरल्याचे सरसकट अधिकार दिलेले आहेत. रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी 2021 पर्यंत खासगी कंपन्यांना एनबीएफसी म्हणून रजिस्ट्रेशन दिले. त्यापैकी जितक्या कंपन्यांचे ऍसेट 100 कोटीवर असेल त्या सगळ्यांना सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन ऍक्ट 2002 वापरायचे सरसकट अधिकार मिळालेले आहेत. त्यापैकी अनेक प्रायव्हेट लिमिटेड पण आहेत आणि त्यातील नावं जर वाचली तर कंपन्या अगदीच कौटुंबिक आहेत असं समजते. आता आपल्याला बघू शकतो की सेक्युरिटायझेशन जो ऍक्ट आहे, सरफासी ऍक्ट आहे 2002चा सेक्शन 13 मध्ये काय सांगतं की कारवाई विरुद्ध कुठल्याच न्यायालयात तुम्ही दाद मागू शकत नाही. फक्त जे डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनल आहे, डेप्ट रिकव्हरी DRT जे आहे
त्याच्यामध्ये न्यायिक अधिकार असलेला स्वतंत्र जे लवाद आहे, ट्रायब्युनल आहे, त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागू शकतात. आणि इतक्या साऱ्या एनबीएफसीनी हा कायदा वापरण्याची आता परवानगी दिली, मग त्या डीआरटी लवाद उपलब्ध आहेत का, जेवढे ड्राफ्ट रिकव्हरी ट्रायब्युनल आपले उपलब्ध आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. पूर्ण महाराष्ट्रात राज्याची फक्त 2 डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनल आहेत आणि या कायद्याचं इतकं खासगीकरण जर आता होत असेल तर निदान एनबीएफसीचा कायदा वापरत असतील तर त्यांच्या विरुद्ध इतर न्यायालयात दाद मागणू शकण्याची तरी तरतूद असायला हवी असं सांगतायत. आता राष्ट्रीयकृत बँकांना संरक्षण देणे ही गोष्ट वेगळी, पण इतक्या साऱ्या एनबीएफसींना शासनाने सरसकट संरक्षण देणे हे योग्य वाटत नाहीये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांना दुसऱ्या कोर्टमध्ये जाता येत नाही, दाद मागता येत नाही, फक्त डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलमध्येच दाद मागता येते. आणि मग डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलची संख्या जर बघितली तर अगदी अल्प आहे. जर तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन्स काढायचे आहे तर दुसरीकडे देखील त्यांना दाद मागता आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे. असे जप्तीसारखे ब्रह्मास्त्र वापरण्याच्या इतर आणखी कोणते उपाय अवलंबले गेले पाहिजेत. त्यात काही स्वयंस्पष्ट सूचना मूळ कायद्यात नाहीयेत, तर कायदा घेऊन 19 वर्ष उलटली, अजून देखील केंद्रीय अर्थ खाते आणि रिझर्व्ह बँकेने त्यांना निर्देशित केलं नाहीये. तर मूळ कायद्यात हा कायदा वापरण्यासाठी कर्ज खाते एनपीए होण्याची अट आहे, पण खाते एनपीए ठरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एनपीए साठीचे जे निकष आहेत, नॉर्म्स आहेत, एवढाच उल्लेख केलाय. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार कुठल्याही खात्यावर 3 महिन्याचे हप्ते व्याज न भरले गेल्यास एनपीए यात 8 वर्ष मुदतीच्या कर्जातील 7 वर्ष नियमित हप्ता भरून शेवटच्या वर्षातील पहिले 3 महिने हप्ता न भरू शकलेले खाते सुद्धा एनपीए आणि पहिल्याच वर्षात 3 हप्ते न भरू शकलेले खाते पण एनपीए. या कर्जदाराचा त्या बँकेशी इतर कर्जाच्या व्यवहारात आलेला आधीचा संबंध आणि त्याने त्याआधीच नियमित फेडलेल्या कर्जाची संख्या आणि रक्कम, इतर कर्जापोटी आणि आतापर्यंत बँकेला दिलेल्या व्याजाची रक्कम, या सगळ्यांचे निर्देशक काढण्याचा तक्ता यासाठी डिझाईन करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की सपोज तुम्ही 3 जे आहे 90 डेज तुम्ही जर कर्जाची परतफेड नाही केली तर तुमचं एनपीए म्हणून नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणून जमा होतं. तर त्याच्यामध्ये हा इंडिकेटर नाहीये की तुम्ही 3 महिने जर सपोज म्हणजे 90 डेज तुम्ही ऑलरेडी कर्ज पहिल्यांदा भरलं नसेल तर तरी पण तुमचं एनपीए होतं आणि जे माणूस 7 वर्ष लोन भरतोय पण 3 आठवडे भरणं नाही झालं त्याचं पण कॅटेगरायझेशन एनपीए होत आहे. हा लेखक मुद्दा मांडतोय की हे जे आहे हे सूत्र नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. त्या कर्जासाठी तारण असलेली मालमत्ता व आता उरलेली कर्जाची रक्कम याच्या टक्केवारीच्या अनुसरणा देखील या कायद्याची अंमलबजावणीची परवानगी असायला हवी. कर्जाच्या अर्ध्या मुदतीपर्यंत हप्त्याचा नियमित भरणा झालेला असल्यास तोवर कर्जाची रक्कम अर्धी पण तारण मालमत्तेची किंमत 1.5 झालेली हवी. ह्या ज्या तारण वगैरे आहेत त्याच्यामध्ये डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलचा मुद्दा मांडलाय, एनपीएचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल मुद्दा मांडलाय आणि कर्जाची परतफेड झालेली असल्यास त्याच्यावर नंतर कारवाई करू नये आणि त्याच्यामध्ये व्याज किती असायला पाहिजे आणि आता आपले एनपीए किती वाढलेले आहेत, कर्जाची देवाणघेवाण कशी असायला पाहिजे याबद्दल लेखक बोलतोय. आपण सगळे कन्सेप्च्युअल जे पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा की सरफासी, आता सपोज तुमचं जे एनपीए झालं, एनपीए झाल्यानंतर तुमची सपोज केस डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलला गेली तर त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शनचं एक असतं. रिकन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे तुम्हाला ते टप्पे नोंदून देतात की रिकन्स्ट्रक्शन तुमचं करतात. जर तुमचा चांगला रेकॉर्ड असेल कन्झ्युमरचा तर तो एक मुद्दा आहे की रिकन्स्ट्रक्शन तुमचं लोन केलं जातं, त्याच्यामधून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे अवधी दिला जातो मासिक हप्ता फेडण्यासाठी. हा एक चांगला मुद्दा आहे, परंतु डेप्ट रिकव्हरी ट्रायब्युनलचं एक्सपान्शन होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे की ओडोप आता बघू शकता की ओडोप ही कारभारीच्या सक्षमीकरणासाठी आधारित एक दिव्य दृष्टी आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण आर्थिक कार्यक्षमता जोडण्यास राष्ट्रीय पातळीवर ओडोपच्या पुढाकारास बढावा देण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा तयार होत आहे. एक उत्पादन एक जिल्हा याची ओळखी देखील आहे. त्याच्यामध्ये बघा की 11,500हून अधिक ओडोप उत्पादने विविध ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. आता बघा की उत्तर प्रदेश सरकारच्या एक उत्पादन एक जिल्हा म्हणजे ओडोप या प्रमुख कार्यक्रमाने केवळ देशातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा वर्चस्व सिद्ध केलंय आणि राज्याच्या विविध जिल्ह्याच्या पारंपरिक उद्योगांना बढावा देण्यासाठी हा चालू केलेला व्यवसाय आहे. ओडोप हा सामायिक जो व्यवसाय आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, कारागिरांची सुलभता तर आहेच, प्लस जे एम्प्लॉयमेंट आहे ते देखील वाढलेलं आहे आणि आपली जी कारागिरी आहे, आपलं जे कल्चर आहे कुठेतरी ते रिप्रेझेंट विदेशात झालेलं आहे. ओडोप मार्जिन मनी स्कीम अंतर्गत सरकारने 25% पर्यंत मार्जिन मनी मार्फत वित्तीय दृष्ट्या प्रकल्पाला सहाय्य करीत आहेत. आतापर्यंत एकूण 5,122 लाभार्थीकांना त्याचा लाभ मिळालेला आपल्याला दिसतोय.
आता उत्तर प्रदेश सरकारबद्दल आहे की उत्तर अर्थव्यवस्थेत बळकटी आणण्यासाठी एमएसएमई प्रवर्गामध्ये रिटेल आणि होलसेल व्यापाराचा देखील समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिले भारतीय अन्नधान्य, दूध उत्पादनातील, पहिले भारतीय बागायती पिकाच्या उत्पन्नातील, तिसरे भारतातील फॅब्रिक उत्पादनातील, पाचवे भारतातील सिल्क उत्पादनातील, भारताच्या हातून विणलेले कॉर्पोरेटचे 90% चे उत्पादन उत्तर प्रदेशातील आहेत. तसेच ओडोप योजनेअंतर्गत कुशल विकासांना प्रशिक्षण दिले गेले. एकूण 10,763 लाभार्थीकांना ह्याचा फायदा झाला आणि मुख्यमंत्री युवा स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत 60,000हून अधिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जलद गती जे फास्ट रिकव्हरी जे ट्रायब्युनल्स असतात त्याच्यामध्ये फास्ट कोर्ट जे असतात त्याच्यामध्ये जलदगती न्यायालयांना 2 वर्षाची मुदतवाढ भेटणार आहे. आता दिल्लीतील एक अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. त्याची दखल घेताना केंद्र सरकारने जो पॉक्सो न्यायालयासह म्हणजे 389 पॉक्सो न्यायालयासह 1023 जलदगती विशेष न्यायालयांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या न्यायालयासाठी एकूण जवळजवळ 1,563 कोटींची म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट देखील केली आहे. त्यात केंद्राचा वाटा 771 तर राज्याचा 601 आहे अशी माहिती दिली. आता लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या प्रकरणाचं तातडीने सुनावणी होऊन दोषींना शिक्षा ठोठावली जावी यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात यावी आणि त्यामुळे अल्पवयीन मुलावरील लैंगिक अत्याचार विरुद्ध कायद्यातही म्हणजे पॉक्सो कायद्यातही दुरुस्त करण्यात आली. या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षेची देखील तरतूद करण्यात आली असून या संबंधात खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयाकडे केली जाते. या न्यायालयांना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 या 2 वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोरोना काळामध्ये महाराष्ट्राला बेरोजगारीचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. आता याच्यामध्ये आकडेवारी जी आलेली आहे तर महाराष्ट्रातील शहरी भागास कोरोना काळात जास्तीत जास्त बेरोजगारीचा मोठा फटका बसल्याने तुलनात्मक आकडेवारीनुसार हे दिसून येत आहे. बेरोजगारीचं शहरी भागात गेल्या वर्षी एप्रिल जून मध्ये जी बेरोजगारी होती ती 35.6%, तर जुलै सप्टेंबर या काळात 22.6% होता. तर बेरोजगारीचा अनुक्रम शहरी भागात जास्त दिसत आहे. हे देखील एक अहवाल सादर झालेला आहे. हे आत्ताच आपण न्यूज बघितली आहे की टोकियोमध्ये रवी दहिया यांनी ऑलिम्पिक सुवर्ण पदकाच्या लढतीपर्यंत धडक मारण्याचा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरलेला आहे. ते आपण बघू शकतो की आतापर्यंत सगळ्यांना कास्य आणि सुशील कुमारला 2012ला रौप्य भेटलेले आहे. त्याच्यामध्ये 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत त्यांनी कझाकिस्तानच्या खेळाडूला हरवल्याची बातमी येत आहे आणि खूप प्राऊड मोमेंट आहे भारतासाठी की अनेक जे आहेत खेळामधले जे रत्न आहेत भारताचे ते बाहेर येत आहेत. आता महिला संघाचा अर्जेंटिनाकडून पराभव झालेला आहे आणि आता ब्रिटनसाठी कांस्य पदकासाठी महिला आणि काल पुरुष संघाचा पण पराभव झालेला आपल्याला दिसतो बेल्जियमकडून. त्यामुळे आता कांस्य पदकासाठी या दोघांची हॉकीपटूंची जी आहे ती लढत होणार आहे. आणि आपण ही पण न्यूज कव्हर केली की लवलीना जी आहे तिला कांस्य पदक भेटलेलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आधीच पदक निश्चिती करणाऱ्या बॉक्सिंगपटू लवलीना बोकोहायनाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 69 किलो वजनी गटात तिने बुसेना सुमिलीला धूळ चाकलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट आपल्या करंट अफेअरच्या न्यूज कव्हर करणार आहेत. त्याच्यामध्ये भारतीय नौदलात ताफ्यात MH-60 हेलिकॉप्टर दाखल झालेले आहे. त्याच्यामुळे भारतीय नौदल ताफ्यामध्ये MH-60 हेलिकॉप्टर दाखल होऊन अमेरिकेच्या नौदलाने MH-60R बहुउपयोगी हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. विदेशी सैन्य विक्रीनुसार लॉकहीड मार्टिनची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसते. आता यामध्ये महत्वाचं काय आहे की MH-60 जे आहे हेलिकॉप्टर हे भारतामध्ये कुणाकडून घेतलेलं आहे तर अमेरिकेमधून. आता बघा की 600 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन कमी वेळेत अधिक प्रवास करता यावा यासाठी वेगवान वाहन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न आहे आणि या दृष्टिकोनातून चीनने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वेगाने धावणारी मॅग्लेव रेल्वे त्यांनी सुरू केलेली आहे आणि ह्या रेल्वेचं जे वैशिष्ट्य आहे मॅग्लेवचं ही जगातील सर्वात वेगवान रेल्वे असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधील किग्दॉव मध्ये देखील या रेल्वेची निर्मिती झाली आहे. विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून
ही ट्रेन म्हणजे मॅग्नेट चा यूज करून ही ट्रेन धावते. मॅग्लेव ट्रेन हे रेल्वे रुळावर न धावता हवेत धावते, त्यामुळे कमी प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जातो आणि ही ट्रेन वेगाने धावते असं देखील सांगण्यात आलंय. आता 30व्या जागतिक बॅडमिंटन जे अजिंक्यपद आहे 2026चं यजमानपद हे भारताला मिळालेलं आहे. आता याची जी स्थापना आहे, जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपदची स्थापना 1934 साली क्वालालंपूर हे त्याचं मुख्यालय आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा भारताला आयोजन करण्याची संधी मिळाली. यापूर्वी 2009 ला हैदराबाद येथे त्याचं आयोजन झालेलं आहे. आता कोरोना काळामध्ये रस्ते बांधकामात भारताने एक विक्रम रचलाय की कोरोनाच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्गावर सुकाळ पाहायला यावा. 2020-21 यामध्ये 36.5 किमी रस्त्याने दररोज बांधकाम झालेलं आपल्याला दिसतंय आणि ह्याच्यामध्ये रेकॉर्ड एक भारताने विश्वविक्रम रचलेला आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये सगळं श्रेय आपल्याला माहित पाहिजे की नितीन गडकरी यांना जाते की त्यांनी जे कामाचं नियोजन केलंय आणि त्यांनी टार्गेटपेक्षा जास्त काम करून दाखवलंय. बिस्बेन यांना 2032 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं मानांकन भेटलंय की 2032 मध्ये ऑलिम्पिकचे जे आयोजन पद आहे ते बिस्बेन मध्ये होणार आहे अशी अधिकृत घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1956 मध्ये मेलबर्न आणि 2000 मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळाचं आयोजन केलं. त्यामुळे तब्बल 32 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, ती पण ब्रिस्बेनला होणार आहे. 2024 मधील ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये, 2028 मधली जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती लॉस एंजेलिस मध्ये होणार आहे. ब्रिस्बेन ही नवी बिडिंग सिस्टीमचा एक पहिला विजेता आहे आणि पहिली नियमानुसार IOC या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन देखील तेथे होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता आपल्याला माहित पाहिजे की भारतीय जी कर्णधार आहे मिताली राज ही वन डे मध्ये अव्वल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ICIC महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये 762 गुणांसह अव्वल स्थानी ती पोहोचली आहे. तर स्मृती मानदेल देखील 9व्या स्थानावर पोहोचलेली यादीत आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये एक जागतिक वारसा स्थळ जी आपली युनेस्कोची साईट आहे, युनेस्को जे आहे त्याच्याबद्दल एक माहिती आलेली आहे की युनेस्कोची स्थापना कधी झाली तर 16 नोव्हेंबर 1945 ला स्थापना झाली. त्याचं मुख्यालय कुठं आहे तर पॅरिसला आहे. त्याच्या महासंचालिका सध्या कोण आहे तर ऑन्ड्रे एन्झलो. जागतिक वारसा स्थळ जो स्थळ करार आहे तो 1972 यामध्ये मांडला जातो. भारताने हा करार कधी स्वीकारला युनेस्कोचा तर 1977 मध्ये. जगातील एकूण वारसा स्थळामध्ये 1120 जे आहेत वारसा स्थळ आहेत त्याच्यामध्ये सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र असे तिन्ही वारसा स्थळ येतात. सर्वाधिक वारसा स्थळ असणारा देश कोणता आहे तर इटली आणि चीन. याच्यामध्ये प्रत्येकी 55 वारसा स्थळ आहेत आणि वारसा स्थळाच्या बाबतीत भारताचा 6वा क्रमांक लागतो. आणि जर 38वे जर वारसा स्थळ आपले बघितले तर ते कोणते होते, जयपूर राजस्थान होते. जयपूर जे शहर आहे त्याच्यामध्ये सवाई जयसिंग II ने वसवलेलं आहे. भारतात एकमेव मिश्र जर वारसा स्थळ आपण बघितलं तर खांगझेड झोंगा राष्ट्रीय अभयारण्य सिक्कीम मधलं एक मिश्र वारसा स्थळ म्हणून एक आपल्या भारतामध्ये आहे. आणि सर्वाधिक वारसा स्थळ असणारं राज्य जे कोणतं असेल तर आपल्याला अभिमानाने सांगायला हरकत नाही, महाराष्ट्र हे सर्वाधिक वारसा स्थळ असणारे राज्य आपलं आहे. त्याच्यामध्ये 5+1 संयुक्त वारसा स्थळ आहेत. आता जागतिक रामसार स्थळ जे आहेत, रामसार जो करार झालेला होता तर रामसार करार जे झालेला होता तो वेटलँड कन्झर्वेशनसाठी झालेला होता आणि वेटलँड कन्झर्वेशनसाठी जे झालेला होता पाणलोट क्षेत्रासाठी. आता याच्यामध्ये रामसारचा जो करार होता तो 2 फेब्रुवारी 1971 ला झाला. तो अंमलात 1975 ला आला. भारताने रामसार करारावर 1982 ला साईन केलं आणि जगात एकूण रामसार स्थळ 2441 ला आहेत. सर्वाधिक रामसार स्थळ जर कुठे असतील तर ब्रिटनला, म्हणजे 175 जी स्थळं आहेत ती ब्रिटनला आहेत. आणि जगातील सर्वात जास्त रामसार स्थळ असलेला जगातील पहिलं जर रामसार स्थळ बघितलं तर कोबर्ग प्रायद्वीप हे ऑस्ट्रेलियाला आहे. भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ जास्त कुठे आहेत तर उत्तर प्रदेशला 8 रामसर स्थळे भारताची आहेत. आपण एक क्वेश्चन्स जे आहेत ते आपण लास्टला घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण PIBच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या पण आपण ओव्हरलुक करूया. याच्यामध्ये नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे ती आहे गव्हर्नमेंट कॅन पार्डन रेट्रो. सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे. सुप्रीम कोर्टने एक डिसिजन दिलेला आहे की सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट Governor of the state can pardon prisoner, including death row, once even before you have served minimum 14 years of prisoner sentence. म्हणजे एखाद्या प्रिझनरने 14 वर्षापेक्षा जास्त जर कारावास भोगला असेल तर गव्हर्नरला तेव्हा पार्डन करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, असं SC जजमेंट आलेलं आहे. याच्यावर हे SC जजमेंट आधारलेलं आहे तर सेक्शन
क्रिमिनल प्रोसिजर कोडचं जे सेक्शन आहे ते सेक्शन 433A हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. याच्यामध्ये सीआरपीसीचं जे सेक्शन आहे 433A याच्यामध्ये गव्हर्नर पॉवर टू पार्डन ओव्हरराइड प्रोव्हिजन ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड. This article mandates that prisoner sentence can be remitted only after 14 years of jail. Such power is in exercise of the power of the sovereign through governor is bound to act, add and advise of the state government. आणि जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्या अंतर्गत त्याला हा डिसिजन घ्यावा लागेल. आता पार्डन काय आहे? पार्डन इज अ गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह डिसिजन टू अलाउ पर्सन ऍब्सॉल्व्ड टू गिल्ट फॉर अलेज्ड क्राईम और अदर इलिगल ऑफेन्स इफ ऍक्ट नेव्हर ऑकर्ड. आणि पार्डन मध्ये क्षमा एक प्रकारे पार्डन कॅन बी ग्रँटेड वेन इंडिव्हिज्युअल डीम टू हॅव डेमॉन्स्ट्रेटेड दॅट दे हॅव पेड देअर डेप्ट टू सोसायटी और अदरवाइज कन्सिडर्ड टू बी डिझर्विंग देम. Pardon is sometimes offered to a person who is either wrongfully convicted or claim that they were wrongfully convicted, and pardon as sometimes seems to be mechanism for combating corruption, allowing particular authority or circumstance flawed judicial process free someone that seems wrongly convicted. आणि पार्डनिंग जे पॉवर आहेत इंडियाचे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा आर्टिकल 72 खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पॉवर दिलेले आहेत ग्रँटचे और रिड्यूस द सेंटेन्स टू कन्व्हिक्टेड पर्सन पर्टिक्युलरली इन द केसेस इन्व्हॉल्विंग कॅपिटल पनिशमेंट. सिमिलर अँड पॅरल पॉवर्स वेस्ट इन द गव्हर्नर. तशाच सिमिलर पॉवर आर्टिकल 161 मध्ये गव्हर्नरला दिलेला आहे. पार्डनिंग पॉवर मध्ये प्रेसिडेंटचे जे पार्डनिंग पॉवर आहेत आर्टिकल 72 मध्ये सांगितले आहेत. आणि प्रेसिडेंट शॅल हॅव पॉवर टू ग्रँट पार्डन, रिप्राय, रिस्पेक्ट, रिमिशन टू द पनिशमेंट और टू सस्पेंड, रिमिट, कम्यूट सेंटेन्स ऑफ एनी पर्सन कन्व्हिक्टेड ऑफेन्स. म्हणजे त्याला माफ करू शकतो, त्याची सजा कमी करू शकतो किंवा सजेमध्ये थोडंसं एक प्रकारे नॉर्मलायझेशन म्हणजे सपोज फाशीची सजा दिली असेल तर ती कमी करू शकतो. The pardoning power of the Indian president can be included in the article 72 of the Indian Constitution. आणि त्याच्यामध्ये 5 पार्डन आहेत. त्याच्यामध्ये पार्डन मीन्स कम्प्लिटली अब्झॉर्विंग पर्सन ऑफ द क्राईम, लेटिंग हिम ग्रो अँड पार्डन क्रिमिनल विल लाईक अ नॉर्मल सिटीजन. म्हणजे एक प्रकारे पूर्ण त्याला त्याच्यामधून क्रिमिनल ऑफेन्स आहे जो पण क्राईम आहे त्याच्यामधून त्याला मुक्त केलं जातं. कम्युटेशन मध्ये काय होतं मीन्स चेंजिंग द टाइप ऑफ पनिशमेंट. म्हणजे सपोज डेथ पेनल्टी दिली आहे तर डेथ पेनल्टी कमी करून त्याला लाईफ सेंटन्स दिलं जेलमध्ये, त्याला कम्युटेशन म्हणजे सजा कमी केली. रिप्राय म्हणजे मीन्स डिले अलाउड इन द एक्झिक्युशन ऑफ द सेंटेन्स, युजली डेथ सेंटेन्स फॉर अ गिल्टी पर्सन, अलाउविंग सम टाइम टू अप्लाय प्रेसिडेन्शियल पार्डन. रिप्राय मध्ये काय केलं जातं की थोडेसे त्याचा टायमिंग लेंथ केला टायमिंग वाढवला जातो. त्याच्यामध्ये काय आहे की त्याला सपोज डेथ सेंटेन्स दिलं तर त्याचा टायमिंग वाढवला जातो की त्याला कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करावं त्याने की मी गिल्टी नाहीये. रिस्पेक्ट मध्ये काय केलं जातं मीन्स रिड्युसिंग क्वांटम और डिग्री ऑफ पनिशमेंट टू अ क्रिमिनल इन व्ह्यू दॅट सर्कमस्टन्स लाईक प्रेग्नन्सी, मेंटल कंडिशन. रिस्पेक्ट मध्ये काय केलं जातं की त्याची जी कंडिशन आहे प्रिझनरची, सपोज कुणी प्रेग्नेंट असेल किंवा मेंटल कंडिशन असेल चांगली नसेल किंवा मेडिकल सर्कमस्टन्स जे आहेत त्याच्यानुसार त्याची जी डिग्री ऑफ पनिशमेंट आहे ती कमी केली जाते. आणि रिमिशन काय आहे? रिमिशन्स मीन चेंजिंग द क्वांटम ऑफ पनिशमेंट विदाउट एनी चेंजिंग नेचर. फॉर एक्झाम्पल 21 years ऑफ रिग्रेस इन प्रेझेंट टू 10 years. म्हणजे त्याची सजा जी आहे ती रिमिशन मध्ये काय की 21 इयरचं त्याला जर सपोज जेल असेल आणि त्याची रिग्रेस पनिशमेंट असेल 21 इयरचं ती कमी करून 10 yearsची जी रिग्रेस इम्प्रिझनमेंट केली त्याला आपण रिमिशन असं म्हणतो. आता याच्यामध्ये 72 आर्टिकलची जी स्पेशल पॉवर डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द प्रेसिडेंट आहे और सेंटेन्स बाय द कोर्ट मार्शल. कोर्ट मार्शलला देखील या सगळ्या पनिशमेंट अप्लाय होतात. इन ऑल केसेस वेअर पनिशमेंट और सेंटेन्स इन ऑफिस अगेन्स्ट एनी लॉ रिलेटेड टू मॅटर विच इज एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन एक्सटेंड. इन ऑल केसेस वेअर सेंटेन्स इज सेंटेन्स टू डेथ. म्हणजे त्याच्या ज्या पॉवर्स आहेत डिस्क्रिशनरीचं एक्सपान्शन जे आहे प्रेसिडेंटचं खूप एक्सपांडरी पॉवर आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नरला देखील सिमिलरली ऍज पर आर्टिकल 161 गव्हर्नर ऑफ द स्टेट हॅज अ पॉवर टू ग्रँट पार्डन, रिप्राइव, रिस्पाइट, रिबिशन, पनिशमेंट टू सस्पेंड, रिमिट और कमिट टू द सेंटेन्स ऑफ एनी पर्सन कन्व्हिक्टेड एनी ऑफेन्स अगेन्स्ट लॉ. ह्या सगळ्या परमिशन्स आहेत. इट मस्ट रिलेटेड टू मॅटर टू विच एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट एक्सटेंड. President can grant pardon to a person awarded death sentence, but governor of the state cannot enjoy the power. आता याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे की प्रेसिडेंट पार्डन कुणाला देऊ शकतो की एखाद्याला डेथ सेंटेन्स दिलंय तरी त्याला पार्डन क्षमा करू शकतो प्रेसिडेंट, पण गव्हर्नर असं करू शकत नाही. गव्हर्नरला ही पॉवर नाही की एखाद्याला डेथ सेंटेन्स दिलं तर तो पार्डनिंग पॉवर त्याचं युज करू शकत नाही. त्याच्यामध्ये त्याचं पार्डनिंग पॉवर जे आहे हे ऍब्सोल्यूट नाहीये आणि त्याला एड अँड ऍडवाइस घ्यावं लागते कौन्सिल ऑफ मिनिस्टरची.
त्याच्यासाठी. आणि पार्डनिंग ज्या पॉवर आहेत प्रेसिडेंटच्या, तर ते प्रेसिडेंटला एड अँड ऍडवाइस काउन्सिल ऑफ मिनिस्टरची घ्यावी लागते. प्लस कॉन्स्टिट्यूशन अँड सायलेंट ऑन दिस हॅज नॉट बीन डिस्कस्ड इन कॉन्स्टिट्युशनल. म्हणजे त्याच्यामध्ये टाइम लिमिट दिलं नाहीये की कितीपर्यंत मर्सी ज्युडिक्शन असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू ऍप्लिकेबल आहे. त्याच्यामध्ये अर्बिट्रेटनेस कमी व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टला देखील याचा ज्युडिशियल रिव्ह्यू एक प्रकारे होऊ शकतो. हे आपण बघितलं. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ट्रायब्युनल रिफॉर्म बिल 2021 पारित केलं गेलं आहे. आणि याच्यामध्ये लोकसभाने हे खूप घाईघाईत हे पारित केलंय आणि याच्यामध्ये डिबेट देखील झाला नाहीये. याच्यामध्ये बिल स्टिक्स टू डिझॉल्व सर्टन एक्झिस्टिंग ॲपलेट बॉडीज अँड ट्रान्सफर दिअर फंक्शन टू अदर एक्झिस्टिंग ज्युडिशियल बॉडी. आता याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ फंक्शन इज अ की ॲपलेट बॉडी ॲज प्रपोज्ड अंडर बिल. काही फंक्शन जे आहेत त्याचे ट्रान्सफर केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सिनोग्राफिक ऍक्ट 1952, ॲपलेट ट्रायब्युनल ऍक्ट असे विविध जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर डिस्प्यूट अरायझिंग फ्रॉम डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी लेफ्ट ऑन द एअरपोर्ट, हे जे प्रोव्हिजन्स आहेत हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून मॅटर नाही, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की असा ट्रायब्युनलचा जो अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये नेमकी अमेंडमेंट कशामध्ये झालेली आहे. ट्रायब्युनल रिफॉर्म ऍक्ट जो आलेला आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट टू द फायनान्स ऍक्ट 2017 केलेली आहे. फायनान्स ऍक्ट 2017 मर्ज विथ द ट्रायब्युनल बेस्ड डोमेन. It also empowered central government to notify rule on composition of search cum selection committee, qualification of the tribunal members, and their terms condition of the services. The bill removes their provisions from Finance Act 2017. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे पीआयबीची, ती आहे की सबकी योजना सबका विकास कंपेन. याच्यामध्ये गव्हर्नमेंट हॅज लॉन्च सबकी योजना सबका विकास कंपेन टू इन्क्लुझिव्ह होलिस्टिक प्रिपरेशन ऑफ द ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन. अंडर आर्टिकल 243G of the Constitution, Panchayat have been mandated for preparation and implementation of the plans for economic development and social justice. आता आपल्याला माहिती आहे की पंचायती राजचं जे आर्टिकल आहे 243G, याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं एम्पॉवरमेंट व्हावं यासाठीच हे आर्टिकल आहे. दस पंचायत हॅज सिग्निफिकंट रोल टू प्ले इन इफेक्टिव्ह इफिशियंट इम्प्लिमेंटेशन ऑफ द फ्लॅगशिप प्रोग्राम ऑन द सब्जेक्ट ऑफ national importance of transforming rural India. The objective of the campaign is broadly including strengthening of the elected representative आणि जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत बचत गट त्यांना एम्पॉवर करणं, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला एम्पॉवर करणं. द campaign aim to help ग्रामपंचायत इन प्रिपरेशन ऑफ द कन्व्हर्जंट अँड होलिस्टिक GPDP म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू आयडेंटिफिकेशन ऑफ द सेक्टोरियल इन्फ्रास्ट्रक्चर गॅप. जे इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहेत ते भरून काढणं आणि एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करून आणणं हे याचा उद्देश आहे. आता ही जी स्कीम आहे इट विल कन्वर्ज विथ द स्कीम ऑफ ऑल रिलेटेड सेंट्रल आणि स्टेट मिनिस्ट्रीशी इन्क्लूड होईल. डिपार्टमेंट रिलेटेड टू 29 सब्जेक्ट लिस्टेड इन द 11th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये देखील ही इन्क्लूड होईल. नेक्स्ट आपला जो रिपोर्ट आलाय पॉवर्टी इन इंडिया इन द ऑन राईज. आता याच्यामध्ये पॉवर्टी इस्टिमेटचा रिपोर्ट आलाय, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह ॲज वेल एज ऍब्सोल्यूट. रिलेटिव्ह मध्ये काय केलं जातं की कंपॅरिझन केलं जातं की ह्याच्यापेक्षा आपण किती गरीब आहेत त्याला रिलेटिव्ह. ऍब्सोल्यूट म्हणजे आपल्याकडे नाहीच आहे, तर ऍब्सोल्यूट मध्ये आणि रिलेटिव्ह मध्ये दोनामध्ये पॉवर्टी रोज आफ्टर 2012 म्हणजे 2012 नंतर पॉवर्टीचा जो रेशो आहे तो वाढलेला आहे. त्याच्यामध्ये पॉवर्टी हेड पॉईंट रेशो, नंबर ऑफ पुअर्स आणि तेंडुलकर जी कमिटी आहे पॉवर्टी लाईनची त्याच्यानुसार रुरल अर्बन याचं कंपोजिशन केलेलं आहे. नॅशनल सॅम्पल सर्वेचा डेटा आलेला आहे आणि नॅशनल सॅम्पल सर्वेचा मध्ये पिरियडिक लेबल फोर्स सर्वे आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे दोन्ही पण केलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन्हीमध्ये देखील वाढ झालेली आहे. एम्प्लॉयमेंट इंड्युस्ड पॉवर्टी आहे म्हणजे जास्तीत जास्त बेरोजगारीमुळे वाढणारी पॉवर्टीचा रेशो देखील वाढलेला आपल्याला दिसतोय. आता याच्यामध्ये मेथोडॉलॉजी जी आहे पुअर्टी गॅपसाठी, तर 2011 मध्ये आपल्याला माहित आहे की सुरेश तेंडुलकर कमिटी बसवली होती. त्याच्यामधून एक्सपर्ट ग्रुपमध्ये नॅशनल पॉवर्टी लाईन जी आहे त्याचे इस्टिमेट्स काढले होते. आपल्याला पॉवर्टी लाईनचा जर चॅप्टर बघितला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या कमिटीज आहेत. रंगराजन कमिटी झालं, लकडवाला कमिटी झालं, अशी वेगवेगळी रिपोर्ट्स आहेत आणि प्रत्येकाच्या इस्टिमेशननुसार त्याला युनिफॉर्म रिकॉल पिरियड, त्याच्या व्यवस्थित पहिल्यांदा कॅलरी मॅनेजमेंटवर पुअर्टी ठरवण्यात आली होती, अन्न किती घेतायत. नंतर तीच वाढून आता तेंडुलकर कमिटीमध्ये शिक्षण किती आहे, तुमची हेल्थ किती आहे ह्याला पण इन्क्लूड केलंय. प्लस तुमचं युनिफॉर्म रिकॉल पिरियड काय आहे, तुमची इन्कम काय आहे विकली, ते देखील इन्क्लूड केलेलं आपल्याला दिसतंय. In 2011, it is decided by the Planning Commission that national poverty line was raised accordance with the recommendation of the expert group chaired by the Suresh Tendulkar. That is a poverty line we use estimating poverty in the table. त्याच्यामध्ये सुरेश तेंडुलकर कमिटीचा उपयोग केला गेलेला आहे आणि पॉवर्टी राईज झालेलं ते सांगितलेलंच आहे. ओके,
आता हे जे पॉवर्टीचं रिजन जे आहे पॉप्युलायझेशनचं, त्याच्यामध्ये पहिलं रिझन आहे जीएसटी. पहिल्यांदा जीएसटी लावलेलं, त्याच्यामुळे काय झालं की हरेडली जीएसटी लावल्यामुळे बऱ्याचदा एक ब्लंडर तयार झालेला, त्याच्यामध्ये प्लॅन नव्हता जीएसटी मध्ये व्यवस्थित, आणि एक मोमेंटम इकॉनॉमीचं तिथे बिघडलं. इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठेतरी फॉल झालेला नंतर आपल्याला दिसतोय इंडिया इकॉनॉमीमध्ये. एक्सपोर्टमध्ये फॉल झालेला दिसतोय आणि अनएम्प्लॉयमेंट देखील वाढलेली दिसते. हे जे रिझन्स आहेत, प्लस त्याच्यामध्ये जे वेजेस आहेत, लोकांची कमाई आहे, वेतन आहे, ते कमी झालेलं दिसतंय आणि त्यामुळे आपोआपच पुअर्टीमध्ये वाढ होणार. नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की नेट झिरो कॉन्सेप्ट इन क्लायमेट चेंज. त्याच्यामध्ये नेट झिरो मध्ये इंडिपेंडंट चॅरिटेबल ऑर्गनायझेशन ऑक्सफॅम हॅज सेड दॅट नेट झिरो कार्बन टार्गेट्स दॅट मेनी कंट्रीज हॅव अनाउन्स्ड मे बी डेंजरस डिस्ट्रॅक्शन फ्रॉम प्रायोरिटी ऑफ कटिंग कार्बन इमिशन. आता नेट झिरो म्हणजे काय, तर नेट झिरो विच इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज कार्बन न्यूट्रॅलिटी डज नॉट मीन दॅट कंट्री वुड ब्रिंग डाऊन द इमिशन टू झिरो, दॅट वुड बी ग्रॉथ झिरो. म्हणजे इमिशन झिरोला आणणं कार्बनचं, त्याला ग्रॉथ झिरो म्हणतात. नेट झिरो म्हणजे काय, विच मीन्स टू रिचिंग स्टेट वेअर देर इज नो इमिशन ऍट ऑल. द सिनारियो इज हार्ड टू कॉम्प्लिमेंट. Therefore, net zero is the state in which countries' emission are compensated by the absorption and removal of the greenhouse gases from atmosphere. नेट झिरो म्हणजे काय, कंट्रीचं इमिशन जे आहे ते कॉम्पन्सेट केलं जाणार तुमचं रिमूव्हल ग्रीन हाऊस गॅसेस करून. Net zero, which is also referred to as carbon neutrality, which does not mean that country would bring down emission to zero. ते त्याला ग्रॉथ झिरो म्हणतात. Achieving net zero target is one way by the carbon can be absorbed by creating carbon sinks. कार्बन सिंक ची जी मेथड आहे, म्हणजे कार्बन ऍब्सॉर्प्शनच्या टेक्निक युज करून नेट झिरोचं टार्गेट अचीव्ह करणं. अंटिल रिसेंटली अमेझॉन रेन फॉरेस्ट जे आहे इन द सदर्न अमेरिका, विच इज लार्जेस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट इन द वर्ल्ड वेअर कार्बन सिंक्स, but eastern part of the forest have started emitting CO2 instead of absorbing carbon emission as a result of significant deforestation. आणि डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड केल्यामुळे CO2 त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इमिट होतो. आता ग्रॉथ झिरो आणि नेट झिरोचा डिफरन्स काय सांगितलं, गिव्हन इम्पॅक्ट दॅट कार्बन इमिशन हॅव ॲज अन प्लॅनेट, वी माइट वंडर वाय aren't aiming to zero or gross zero rather than net zero. Achieving net zero target, one way to which carbon can be, त्याच्यामध्ये आहे सॉरी, नेट झिरो मध्ये काय की प्रोसिजर ज्या आहेत आपल्या त्या कार्बन एक प्रकारे सिंकच्या टेक्निक युज केल्या जातात. ग्रॉथ झिरो मध्ये एकदमच झिरोवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता कार्बन निगेटिव्हिटी एक टर्म आहे. इट इज द इव्हन पॉसिबल फॉर अ कंट्री टू हॅव निगेटिव्ह इमिशन इफ अब्सॉर्प्शन अँड रिमूव्हल एक्सीड इन द ऍक्च्युअल इमिशन. भूटान हॅज अ निगेटिव्ह इमिशन बिकॉज इट ऍब्सॉर्ब मोर दॅन इट इमिट. म्हणजे जास्तीत जास्त कार्बनचं सिंक केलं जात आहे, कार्बन ऍब्सॉर्प्शन केलं जातं इमिशनपेक्षा. त्यामुळे तिथे कार्बन निगेटिव्हिटी आहे. भूटान असा कंट्री आहे जिथे एन्व्हायरमेंटच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या जपल्या जातात, आणि भूटान हॅज अ निगेटिव्ह इमिशन बिकॉज इट्स ऍब्सॉर्ब मोर कार्बन दॅन इमिट. आता कोणत्या कंट्रीजने नेट झिरो टार्गेट डिसाईड केलेले आहेत, त्याच्यामध्ये न्यूझीलंड गव्हर्नमेंटने त्यांनी झिरो कार्बन ऍक्ट पास केलाय, विच कमिटेड कंट्री टू झिरो कार्बन इमिशन बाय 2050 or sooner. In the year of UK Parliament passed the legislator requiring government to reduce UK's net emission of the greenhouse by 100% to 1990 levels. अशा अनेक कंट्रीजने, युरोपियन युनियनने देखील फिट फॉर 55 असा प्लॅन बनवला आहे. चायनाने देखील अनाऊन्स केले वुड बिकेम नेट झिरो बाय द इयर ऑफ 2016. आणि एक ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये लँड हंगरी net zero scheme would force to 80% rise in the global food prices and more hunger while allowing rich nations cooperate to continue dirty business as usual. म्हणजे नेट झिरोची स्कीम आहे, त्याच्यामध्ये फूड प्राइसेस राईज होणार असं देखील ऑक्सफॅमचा रिपोर्ट आलाय. त्याच्यामुळे कशामुळे होणार की डेव्हलप कंट्रीज त्याच्यामुळे अजून रिच होणार. द रिपोर्ट सेज दॅट चॅलेंज ऑफ चेंज इन टॅकल्ड बाय द वे ऑफ प्लांटिंग मोर ट्रीज दॅन मोर अबाउट 1.6 billion hectares of new forest will be required to remove वर्ल्ड एक्सेस कार्बन बाय 2050. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फॉरेस्टची त्यासाठी गरज आहे. आणि करंटली कंट्रीज प्लॅन टू कट इमिशन विल ओनली लीड टू 1% रिडक्शन बाय द इयर ऑफ 2030. म्हणजे त्याच्यामधून 1% रिडक्शन होणार. ऑक्सफॅम एस्टिमेट दॅट कुड बी राईज इन 80% बाय द इयर ऑफ 2050. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे, व्हॉट इंडिया नीड्स टू बी जस्ट एनर्जी ट्रान्झिशनसाठी इंडियाला काय करावे लागेल. तर एक अनालिसिस आलंय, अकॉर्डिंग टू IEA इंडिया इंटरनॅशनल एनर्जी जी एजन्सी आहे, अनालिसिस आलंय तर 90% ऑफ न्यू इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी अराउंड वर्ल्ड नाउ कम्स फ्रॉम रिन्युएबल. रिन्युएबल मध्ये भारताचा नंबर टॉप 5 मध्ये आहे. आणि इन इंडिया एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इज अंडर वे. म्हणजे आपलं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आपल्या भारतामध्ये होत आहे हे देखील सांगितलेलं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे न्यूज, वॅक्सिनेशन नॉर्मलायझेशन मॉनिटरी पॉलिसी होल्ड टू की
इकॉनॉमिक रिबॉन्ड म्हणजे जे वॅक्सिनेशन होत आहे आणि कुठेतरी एक के शेप्ड रिकव्हरी इंडियामध्ये होत आहे. द ग्रोथ इंडिकेटर सो फॉर सजेस्ट दॅट रेझिलेशन इन शॉर्ट टर्म शॅलो डेंट इन मे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॉलोड बाय रिकव्हरी इन द जून बॅक टू एप्रिल लेवल. द के शेप्ड रिकव्हरी जो आहे कन्सेप्ट त्याच्यामध्ये एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रियल सेक्टर हॅव बीन रिलेटिव्हली रिझिलेंट विथ कन्झम्पशन ऑफ द सर्व्हिस बिअरिंग टू ब्रंट. आता याच्यामध्ये जे के शेप रिकव्हरीचा कन्सेप्ट आहे तो ऑकर्स वेन फॉलोविंग डिफरंट पार्ट्स ऑफ द इकॉनॉमी डिफरंट रिकव्हरिंग रेट जो आहे तो डिफरंट रेट्स आहेत रिकव्हरीचे इन टाइम्स आणि मॅग्निट्यूड याच्यामध्ये डिफरंट रेट आहेत. दिस इज इन कॉन्ट्रॅक्ट टू इव्हन युनिफॉर्म रिकव्हरी अक्रॉस द सेक्टर्स इंडस्ट्री और ग्रुप ऑफ पीपल. K sector recovery leads to changes in the structure of the economy or the broader society as an economic outcome and relation to fundamentally changed even before after recession. This type of recovery is called as K-shaped recovery because path of different parts of the economy when charted together may diverge resemble in two arms like a Roman K. म्हणजे डिफरंट पार्ट्स ऑफ द इकॉनॉमी डिफरंट रेटने जेव्हा मॅग्निट्यूड आणि टाइमनी रिकव्हर होत आहे त्याला के शेप रिकव्हरीचं टर्म दिलेले आहे. ओके फ्रेंड्स, आपण जाता जाता एक क्वेश्चन्सवर व्ह्यू मारणार आहोत आणि हे क्वेश्चन्स जे आहेत हे हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमीचे आहेत. आता ह्या क्वेश्चन्स बघा, हे नॉर्मलाइज क्वेश्चन्स आहेत. कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली? जे कोणत्या भारतीय नेत्यास तर गोपाळकृष्ण गोखले यांना पहिल्यांदा विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली. 1882 मध्ये भारत स्थापन करण्यास कोणत्या थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्यालय कुठं होतं तर ते मद्रासमध्ये होतं. थिओसॉफिकल सोसायटी जे आहेत त्याचं मुख्यालय थिओसॉफिकल सोसायटीचं मुख्यालय जे आहे ते मद्रासमध्ये होतं. आत्मसन्मान आंदोलन म्हणजे जे होतं ते कुणी केलं होतं तर रामस्वामी नायकर यांनी आत्मसन्मान आंदोलनाचे जनक ते मानले जातात. महाराजा रणजित सिंग यांच्या राजधानीचं नाव काय होतं ते लाहोर होतं. तैमूर या भारतावर आक्रमण कधी केले तर 1398. म्हणजे एमपीएससी युपीएससी साठी क्वेश्चन्स आहेत, तुम्ही रिकॉल करा तुमचं नॉलेज आणि नसल होत तर ते तुम्हाला होमवर्क आहे. ओके. इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरियांना भारत सम्राज्ञी ही पदवी कधी देण्यात आली तर 1 जानेवारी 1876 देण्यात आली. दिल्ली सल्तनतची स्थापना कधी कोणी केली तर कुतुबबिन ऐबक यांनी 1206 दिल्ली सल्तनतची स्थापना केली. हडप्पकालीन धोलवीरा हे स्थळ कुठं आहे तर ऑब्व्हियसली गुजरातला आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनावेळी भारत मंत्री कोण होते तर लॉर्ड क्रॉस हे भारत मंत्री होते. पेंढाऱ्याचा बंदोबस्त आणि गोरखा युद्धात नेपाळला हरवल्यावर हेस्टिंग्सला कोणती पदवी बहाल केली? मार्क्विक्स ही पदवी बहाल केली. लॉर्ड डलहौसी या काळात उन्हाळी राजधानी आणि लष्करी मुख्यालय कुठे होते? त्याच्यामध्ये सिमलाला होते. आणि 1857च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तर लॉर्ड पॉम्स्टन हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. स्वदेशी चळवळीचा विशेष उद्योग काय होता तर बंगालच्या फाळणीला विरोध करणं हे होता. कोणत्या वर्षी कायमधारा पद्धत सुरू झाली? लॉर्ड कॉर्नवालिसने 1793 चालू केली. ओके. तर याच्यामध्ये धन विधेयक संसदेच्या कोणत्या सभात मांडावं लागते? ऑब्व्हियसली लोकसभेत मांडावं लागते आणि लोकसभेत पारित झाल्यावर ते ऑब्व्हियसली पारित होते. केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवादीची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतो. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यावर किती काळात भरण्यात आवश्यक असतं? 6 महिन्यात भरणं आवश्यक असतं. मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी रिट कोठे दाखल केली जातात? आता जे फंडामेंटल राईट्स आहेत, मौलिक अधिकार आहेत, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील दाखल करू शकतो हे आणि हायकोर्टमध्ये देखील दाखल करू शकतो. हे तर रॉंग झालेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला? तर पक्षांतर जे होतंय, राजकीय पक्षांतर जे केलं जातं ते 52व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांना अंकुश आणण्याचा प्रयत्न केला गेला. आणि निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतीला आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ कुणास जबाबदार असतं? विधानसभेला जबाबदार असतं. राज्यपाल या पदासाठी वय वर्ष किती लागतं त्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी तर 35 वर्ष लागतं. विधिमंडळाचं मंजूर केलेलं विधेयक राज्यपाल कोणत्याच्या संमतीने रोखू शकतं? राष्ट्रपतीच्या संमतीने रोखू शकतं, कारण त्याच्यासाठी सायनिंगला जातं. आता राज्यपालाच्या निवडणुकी पद्धतीच्या कोणत्या देशाच्या राज्यघटनानुसार घेतलेली आहे तर राज्यपालाची जी निवडणूक पद्धत आहे ती कॅनडाच्या ह्याच्यामधून घेतलेली आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या एक प्रकारे ब्रेन स्ट्रॉमिंग होणार आहे तुमच्या एक प्रकारे रिव्हिजनला. नेक्स्ट आपण अर्थशास्त्राबद्दल क्वेश्चन्स बघूया. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑक्सबॅन अर्कल स्मिथ होते. भारतातील सर्वात जुना भांडवल बाजार कोणता तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE. केंद्राच्या कर वसुलीची वाटणी केंद्र आणि राज्य यांच्यात कोण करते? ऑब्व्हियसली फायनान्स कमिशन, वित्त आयोग. भारतातील विमा विनियमन विकास प्राधिकरण IRDA चे मुख्यालय कोठे आहे तर हैदराबाद येथे आहे.
भारतामध्ये सर्वात पहिल्या ट्रेझरी बिलची सुरुवात कधी करण्यात आली? 1917 मध्ये करण्यात आली. जीएसटीचे परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री असतात. जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय म्हणजे WTOचं मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवामध्ये आहे. भारत सरकारने भारतीय वित्त आयोगाची नेमणूक कधी केली? तर 1922 ला केली. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमातर्फे येणाऱ्या सर्व योजना कोणत्या बँकेमार्फत राबविल्या जातात? तर व्यापारी बँक म्हणजे कमर्शियल बँक. भूधारणेचा कमाल मर्यादा आणणारा अधिनियम कोणत्या वर्षी संमत केला जातो? 1972 ला. भारतात लघु उद्योगाची पहिली गणना कधी केली झाली? तर 1971 ला. आता भूगोल विषयक बघूया आपण थोडेसे क्वेश्चन्स. ते आहे की कोणती नदी मकरवर्ताला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे ही 2 वेळा छेदते? तर ती आहे लिंपोपो नदी. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर गोदावरी. सर्वात जास्त कायनाईटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर आन्सर आहे झारखंड. कोणत्या रेषेवरील ठिकाणावर दिवस आणि रात्रीची वेळ एक समान असते? तर भूमध्य रेषा. ओके, भूमध्य रेषेवर दिवस आणि रात्रीची वेळ जी आहे ती सेम असते, इक्वेटोरियल. महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी रांग कोणती आहे? तर शंभू महादेव ही महाराष्ट्रातील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग आहे. कोणती नदी अमेरिका आणि मेक्सिको या 2 देशातील आंतरराष्ट्रीय सीमानी बनलेली आहे? तर रिओ डी जेनेरो ही जी नदी आहे ती अमेरिका आणि मेक्सिको या दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय सीमानी बनलेली आहे. आगपेट्या उद्योगसाठी कोणत्या लाकडाचा मुख्यत्वे उपयोग केला जातो? पॉप्युलस ह्या लाकडाचा उपयोग केला जातो. कोणती अरण्ये पूर्व महाराष्ट्र परिसरात काही ठिकाणी आलापल्ली अरण्य म्हणून ओळखली जातात? तर उष्णकटिबंध आणि आर्द्र पानझडी जे अरण्य आहेत ते पूर्व महाराष्ट्र परिसरात आलापल्ली अरण्य म्हणून ओळखली जातात. नागार्जुन सागर जो प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश. दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर अन्नामुडाई. ओके. उष्णकटिबंध सदाहरित वने महाराष्ट्रात कुठे पाहावयास मिळतात? तर सिंधुदुर्ग इथे पाहावयास मिळतात. दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर रेगूर मृदा आढळते. मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात जाभी मृदा सापडते? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. पृथ्वीच्या एकूण वस्तीमानाच्या किती टक्के मेटल धातू अस्तित्वात आहेत? तर 6% मेटल धातू अस्तित्वात आहेत. हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत आणि काही कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत. नेक्स्ट आपण विज्ञान बद्दल बघणार आहोत की कोणत्या रोगांमध्ये तांबड्या पेशीचा नाश होतो? म्हणजे रेड ब्लड पेशी ज्या आहेत, आपल्या रेड सेल्स आहेत त्याचा नाश होतो. मलेरियामध्ये. कोंडानं काढलेल्या धान्यातून लोह आणि टिंबटिंब मिळते. म्हणजे कोंडा जे आपण काढतो गव्हाचा त्याच्यामधून न काढलं तर आपल्याला लोह आणि कॅल्शियम मिळते. गव्हामध्ये कोणतं प्रोटीन असतं? तर ग्लुटेनिन हे प्रोटीन आहे. डाळीवर्गीय पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची गरज जास्त असते? नत्र आणि पालसपेक्षा स्फुरदाची. हरभरा पिकाच्या कोवळ्या पानामध्ये कोणते ऍसिड असते? मॉलिक आणि ऑक्झॅलिक ऍसिड असते. मानवी शरीरातील अंतर्गत भागाचं विश्लेषण किंवा निदान करण्यासाठी काय करतात? एंडोस्कोपी करतात. एंडोस्कोपी मधून भारतात माणसाचे जे शरीर आहे त्याच्यामधले आतले जे भाग आहे त्याचं आपल्याला एक प्रकारे विश्लेषण करता येतं. वायुमंडळात ऑर्गनचं प्रमाण किती आहे? तर 0.9% आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या नंतर ऑर्गनचं प्रमाण आहे. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीरात किती वजन स्नायूचे असते? 40%. मानवी डोळा पाहू शकणाऱ्या प्रकाश तरंगलंबाची लांबी सुमारे किती असते? 400 मिमी ते 800 मिमी. दूध काही वेळ उघडे ठेवल्यास कशामुळे आंबट होते? लॅक्टिक ऍसिडमुळे. कावीळमुळे कोणत्या अविरावर परिणाम होतो? यकृतवर होतो. आता चालू घडामोडीवर काही क्वेश्चन्स आहेत ते आहे की संयुक्त राष्ट्राचे आता आपण डिस्कस केलंय तर भारतीय स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? तर TS त्रिमूर्ती. देशातील पहिली परागी उद्यान जे आहे ते हल्दानी नैनिताल येथे स्थापन झाले आहेत. चालू घडामोडीवर क्वेश्चन्स आहेत. मेकिंग ऑफ हिंदू पेट्रियट या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते JK बजाज हे आहेत. भारतीय उद्योग महासंघाच्या महासंचालकपदी सध्या कोण आहेत? CII मध्ये चंद्रजित बॅनर्जी हे सध्या महासंचालकपदी आहेत. पहिली जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन कधी पाळण्यात येतो? तो 15 जुलैला पाळण्यात येतो. राज्यातील कोणत्या नागरी सहकारी बँकाचा परवाना नुकताच RBIने रद्द केला आहे? तर डॉक्टर शिवराज पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँक लातूर याचा परवाना नुकताच RBIने रद्द केलेला आहे. देशातील पहिले अन्नधान्य ATM कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आले? तर ते आलेले गुरुग्राम हरियाणा फरुखनगर इथे चालू केले. आशा बोनालू या वार्षिक महोत्सव कोणत्या राज्यात साजरा होतो? तर तेलंगणा या राज्यामध्ये आशा बोनालू हा वार्षिक महोत्सव साजरा होतो. कोणत्या राज्यात लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प भारतातर्फे बांधण्यात आला? लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हा नेपाळ या देशात बांधण्यात आला भारताकडून. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आयुष मिशनला
केंद्रीकृत पुरस्कार योजना म्हणून कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्याची मान्यता दिली? 2026 पर्यंत. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या, प्लस चालू घडामोडी, पॉलिटी, इकॉनॉमी याचे थोडेसे क्वेश्चन्स रिवाइज, ब्रेनस्टॉर्मिंग केली. ओके, चला तर मग उद्याच्या लेक्चर्स मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर.